नेक्स्ट पॉइंट बघा, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. हीट एनर्जीशी संबंधित ज्या वेगवेगळ्या फिनॉमिनाज आहेत त्याच्यातले काही पॉइंट्स आता आपल्याला बघायचे आहेत. हीट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. हे तीनही प्रकार तुम्हाला 11वी मध्ये झालेले आहेत. The first two modes require a material medium for transmission of heat. म्हणजे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन साठी मीडियम गरजेचं आहे. बट रेडिएशन डज नॉट नीड ए मटेरियल मीडियम. पण रेडिएशन साठी मटेरियल मीडियमची गरज नाही. एक्झाम्पल ऑफ रेडिएशन इज अ ट्रान्सफर ऑफ हीट अँड लाईट फ्रॉम सन टू अर्थ अँड टू अर्थ. मीडियमची आवश्यकता नाही याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सन पासून आपल्यापर्यंत येणारी जी काही हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी आहे ती रेडिएशन थ्रू ही प्रोसेस घडते. रेडिएशन इज अ कंटिन्युअस एमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम सरफेस ऑफ बॉडी ड्यू टू इट्स थर्मल एनर्जी. रेडिएशन म्हणजे काय असतं तर कंटिन्युअस एमिशन ऑफ एनर्जी. त्या बॉडीमधून कंटिन्युअस एमिशन ऑफ एनर्जी होत असते आणि त्याचं कारण काय, त्या बॉडीकडं थर्मल एनर्जी असते. त्या थर्मल एनर्जीमुळं त्याच्या सरफेस मधून हीट एनर्जी बाहेर पडत असते. धिस एमिटेड एनर्जी इज टर्म्ड ॲज रेडियंट एनर्जी. या एनर्जीलाच रेडियंट एनर्जी असं म्हणतात. इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ही एनर्जी बाहेर टाकली जाते. हेन्स रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. त्यामुळे ते सगळ्यात फास्टेस्ट मोड आहे, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत त्या लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल होतात, म्हणजेच 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे खूप हायर स्पीड आहे. त्यामुळे रेडिएशन हे फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. The process of transfer of heat by radiation does not require any material medium. आता ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी कुठल्याही मीडियमची आवश्यकता नसते. दे कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम ऑल्सो सिन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम. हेन्स हीट ट्रान्सफर इज पॉसिबल थ्रू व्हॅक्युम as well as through a material medium transparent to this radiation. त्यामुळे ही जी काही हीट ट्रान्सफर आहे ती व्हॅक्युम मधून पण पास होते. शिवाय जर एखादं मटेरियल मीडियम, ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम असेल त्याच्यामधून सुद्धा ती हीट एनर्जी इझिली पास होते. When the radiation falls on a body that is not transparent to it, for example on the floor or on our hands, म्हणजे ज्याच्यातून हीट एनर्जी किंवा रेडिएशन पास होऊ शकत नाही अशा बॉडीवरती जर रेडिएशन फॉल झालं, इट इज ऍब्सॉर्ब्ड अँड द बॉडी गेट्स हीटेड अप. ते रेडिएशन तिथं ऍब्सॉर्ब होत आणि त्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. The electromagnetic radiation emitted by the bodies which are at higher temperature with respect to the surroundings is known as thermal radiation. मग ज्या बॉडीचं टेम्परेचर हायर आहे, सराउंडिंग पेक्षा ज्यांचं टेम्परेचर जास्त आहे त्या बॉडीज मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर टाकले जातं. यालाच काय म्हणायचं आहे, दिस इज नोन ॲज थर्मल radiation. Now interaction of thermal radiation and matter. हा पॉइंट बघा, इथला पॉइंट महत्वाचा आहे. तर बघा याच्यात काय काय सांगितलेलं आहे. Whenever thermal radiation falls on the surface of an object, एखाद्या ऑब्जेक्ट वरती ज्या वेळेला हीट एनर्जी थर्मल रेडिएशन इन्सिडेंट केलं जातं काय काय घडू शकतं बघा. Some part of heat energy is reflected,
सम पार्ट इज ऍब्सॉर्ब्ड अँड रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड. ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा. काही एनर्जी रिफ्लेक्ट होणार, काही ऍब्सॉर्ब होणार, काही ट्रान्समिट होणार. हे तेवढं व्यवस्थित माहित असू दे. हे तीन शब्द रिफ्लेक्शन, सॉर्शन, ट्रान्समिशन ह्याच्यावरती सगळा खेळ आहे. लेट क्यू इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरती इन्सिडंट केलेली हीट एनर्जी क्यू आहे. मग हे तीन पार्ट वेगवेगळे कन्सिडर करायचे. क्यू ए हीट ऍब्सॉर्ब्ड, क्यू आर हीट रिफ्लेक्टेड आणि क्यू टी हीट ट्रान्समिटेड. या क्यूचं या तीन भागांमध्ये डिव्हिजन होईल. मग तुम्ही इक्वेशन असं लिहू शकताय. या तिघांची बेरीज म्हणजे टोटल इन्सिडंट हीट एनर्जी येणार आहे. याला क्यू न डिव्हाइड करायचं. ह्या पूर्ण इक्वेशन इथं दाखवले. मग इथलं क्यू ला क्यू कॅन्सल होईल, ते येणार 1. आणि आता डेफिनेशन्स करायचे आहेत. क्यू ए अपॉन क्यू ला कन्सिडर करायचं ए. लक्षात ठेवा क्यू ए हे हीट ऍब्सॉर्ब्ड आहे आणि क्यू ही इन्सिडंट हीट आहे आणि या रेशोला ए म्हणायचं आहे. हे लक्षात घ्या. इथं क्यू ला क्यू कॅन्सल झाला आणि ए शिल्लक राहिलं असं म्हणायचं नाही. ह्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. समजा 1000 जूल जर मी हीट एनर्जी सबस्टिट्यूट केली आणि त्याच्यातली 200 जूल जर ऍब्सॉर्ब झाली तर हा रेशो असा येईल 200 डिव्हायडेड बाय 1000. त्यामुळे क्यू ए डिव्हायडेड बाय क्यू म्हणजे हीट ऍब्सॉर्ब्ड, त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन स्मॉल ए. आर क्यू आर अपॉन क्यू ला आर म्हणायचं कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि क्यू टी अपॉन क्यू ला टी आर म्हटलंय कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आणि या तीनही कोइफिशियंटची बेरीज 1 येते. सेपरेट एवढं डेरिव्हेशन 2 मार्काला सुद्धा विचारू शकतात. हे कोण कोण आहेत? कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आता यांच्या डेफिनेशन आहे. मग डेफिनेशन मध्ये काय आहे? जर ए इक्वल टू तुम्ही घेतलं क्यू ए अपॉन क्यू, इथं आहे हे आहे स्मॉल ए. काय आहे तो? रेशो आहे. कुणाचा आहे? अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड डिव्हायडेड बाय टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट ऑन इट. इट इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. त्याची दुसरी नावं जरा बघून ठेवा. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, त्यालाच ऍब्सॉर्प्टिव्हिटी असं सुद्धा म्हणतात. स्मॉल ए पाहिजे बरं का. इथं अल्फा झालंय, अल्फा सारखं दिसतंय ते एच आहे. ते डेफिनेशन बघून घ्या. मग याच पद्धतीनं बाकीचे डेफिनेशन ऍब्सॉर्प्शनच्या ऐवजी रिफ्लेक्शन म्हणायचं म्हणजे तिथं हीट रिफ्लेक्टेड असणार आहे. ट्रान्समिटेड असेल त्यावेळेला ट्रान्समिशन असणार आहे. आणि डिव्हायडेड बाय मध्ये टोटल एनर्जी इन्सिडंट हे कॉमन आहे. आणि हे दोन्ही कुठलाही तुम्ही रेशो कन्सिडर करा, हा रेशो कुणाचा आहे? एनर्जी डिव्हायडेड बाय एनर्जीच आहे. त्यामुळे ह्या कोइफिशियंट्सना कुठलेही युनिट्स, डायमेन्शन असला कोणताही प्रकार त्यांच्यासाठी नाही. हे आपलं बेसिक इक्वेशन घ्यायचं आणि त्याच्यावरून त्यांनी काय काय कन्क्लुजन्स काढलेले आहेत ते बघूया. आता आपण व्हेरीफाय केलेलं आहे. काय काय म्हटले बघा. आर इक्वल टू 0 कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0, ए इक्वल टू 0 कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल टू 0. म्हणजे फक्त हे एवढं शिल्लक राहणार. टी आर इक्वल टू 1. That is all incident energy is transmitted through the object. It is a perfect transmitter. The object is said to be completely transparent to the radiation. म्हणजे त्याच्यातून इझिली सगळी एनर्जी ट्रान्समिट होईल. तो ऑब्जेक्ट कम्प्लिटली ट्रान्सपरंट असेल. A substance through which heat radiations can pass is known as a diathermalous body. ज्याच्यातून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतात त्याला काय म्हटलेलं आहे? डायएथरमॅनस. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉइंट. फॉर ए डायएथरमॅनस बॉडी टी आर नॉट इक्वल टू 0. A diathermalous body is neither a good absorber nor a good reflector.
तो गुड ऍब्सॉर्बर पण नसतो, गुड रिफ्लेक्टर पण नसतो. त्याच्यातून हीट रेडिएशन फक्त पास होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ग्लास, कॉर्ड्स, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर एक्सेट्रा. नावं लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा. कुठलंही एखादं एक्झाम्पल घेऊन हे ऍथरमॅनस आहे का डायऍथरमॅनस आहे असं तुम्हाला विचारू शकता. हे लक्षात ठेवा. आता बरोबर त्याच्या अपोजिट, डायऍथरमॅनसच्या अपोजिट ऍथरमॅनस, म्हणजे तिथं डायऍथरमॅनसला काय टी आर नॉट इक्वल टू 0 आहे, तर ऍथरमॅनसला हीच व्हॅल्यू 0 असणार. म्हणजे त्याच्यातून हीट रेडिएशन पास होणार नाहीत, ट्रान्समिट होणार नाही. मग जर हे जर 0 झालं तर आपलं बेसिक इक्वेशन काय, ए प्लस आर प्लस टी आर इक्वल टू 1 आहे. त्याच्यातलं जर तुम्ही टी आर ला 0 केलं तर हे दोघं मिळून 1 होणार. म्हणजेच ए प्लस आर इक्वल टू 1. दॅट इज द ऑब्जेक्ट डज नॉट ट्रान्समिट एनी रेडिएशन. इट इज सेड टू बी ओपेक टू द रेडिएशन. त्या ऑब्जेक्ट मधून कुठल्याही प्रकारे रेडिएशनच ट्रान्समिट होत नाहीत, त्याला म्हणतात ओपेक टू रेडिएशन. बघा लक्षात येते का. सो सबस्टन्सेस विच आर लार्जली ओपेक टू थर्मल रेडिएशन्स, that is do not transmit the heat radiations incident on them. जे सबस्टन्सेस लार्जली ओपेक असतात म्हणजेच त्याच्यातून थर्मल रेडिएशन्स पास होऊ शकत नाहीत, त्यांना म्हणतात ऍथरमॅनस सबस्टन्सेस. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट, ही दोन्ही प्रकार लक्षात ठेवा, त्यांची एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, टी आरच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यावर काही जरी प्रश्न आला तरी आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि याच्यावरती प्रश्न येतो. फॉर एक्झाम्पल काय काय बघा, वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन, ही ऍथरमॅनस सबस्टन्सेसची एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या पुढे त्याच इक्वेशन वरती बेस्ड सगळं आहे बघा हे बऱ्यापैकी. इफ टी आर इक्वल टू 0 अँड ए इक्वल टू 0, इक्वेशन असं आहे. त्याच्यातला ए पण 0 आहे आणि टी आर पण 0 आहे, म्हणजेच काय होणार, आर इक्वल टू 1 होणार. अशा परिस्थितीमध्ये सगळी हीट एनर्जी रिफ्लेक्ट होईल. ऑल द इन्सिडंट एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द ऑब्जेक्ट, दॅट इज इट इज अ परफेक्ट रिफ्लेक्टर. त्याच्या पुढचं वाक्य बघा, ए गुड रिफ्लेक्टर इज ए पुअर ऍब्सॉर्बर अँड अ पुअर ट्रान्समिटर. गुड रिफ्लेक्टर म्हटले, गुड रिफ्लेक्टर म्हटलं की आर इक्वल टू 1 घ्यायचं. मग अशा परिस्थितीमध्ये ए काय असणार, 0 असणार, टी आर काय असणार, 0 असणार. म्हणजेच तो पुअर ऍब्सॉर्बर आहे, पुअर ट्रान्समिटर आहे. त्याच्या पुढे इफ आर इक्वल टू 0 अँड टी आर इक्वल टू 0, इक्वेशन परत एकदा लिहितो येतं. आता हे दोघं पण 0 आहे, याचा अर्थ ए इक्वल टू 1 येणार. ए इक्वल टू 1 याचा अर्थ काय होतो की ती बॉडी सगळी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेते. ऑल द इन्सिडंट एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट. सच अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याचा अर्थ परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी स्मॉल ए इक्वल टू किती असतो, 1 असतो. आणि त्याचा अर्थ काय होतो, ती बॉडी, त्या बॉडीवरती जेवढी हीट एनर्जी इन्सिडेंट केलेली आहे ती सगळीच्या सगळी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करते. द व्हॅल्यूज ऑफ ए आर अँड टी आर ऑल्सो डिपेंड ऑन वेवलेंथ ऑफ इन्सिडंट रेडिएशन. बघा कशा कशावरती अवलंबून आहेत. हे जे स्मॉल ए आर आणि टी आर म्हणजे सगळे कोइफिशियंट जे आहेत, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, हे इन्सिडंट लाईटच्या वेवलेंथ वरती इन्सिडंट रेडिएशनच्या मुळे, लाईट नव्हे, इन्सिडंट रेडिएशनच्या वेवलेंथ वरती अवलंबून आहेत. मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट ऑन विच इट इज इन्सिडंट, तुम्ही ते कोणत्या, तुम्ही ते ज्या ऑब्जेक्ट वरती इन्सिडंट करताय ते मटेरियल कोणतं आहे त्याच्यावरती पण अवलंबून राहील. हेन्स अन ऑब्जेक्ट मे बी ऍथरमॅनस और डायऍथरमॅनस फॉर सर्टन वेवलेंथ,
बट इज ए गुड ऍब्सॉर्बर फॉर सर्टन अदर वेवलेंग्थ. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज बदलू शकतात. काही ऑब्जेक्ट जे आहेत वेवलेंग्थ नुसार काही वेळेला ते ऍथरमॅनस ऍक्ट होतील, डायथरमॅनस ऍक्ट होतील, हे चेंजेस होऊ शकतात. कारण ह्या दोन महत्वाच्या गोष्टींवरती या सगळ्या व्हॅल्यूज अवलंबून आहेत. आता आपला जो काही टॉपिक आहे तो हळूहळू आता इकडं वळणार आहे. तो आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्ट ब्लॅक बॉडी कुणाला म्हणतात? ए बॉडी विच ऍब्सॉर्ब्स द एंटायर रेडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन इट इज कॉल्ड अन आयडियल ऑर परफेक्टली ब्लॅक बॉडी. जी बॉडी त्याच्यावरती इन्सिडंट केलेली सगळीच्या सगळी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करते त्याला काय म्हणायचं आहे? आयडियल ऑर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणायचं. दस फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी ए इज इक्वल टू 1. हे लक्षात ठेवा, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आता इथून पुढे सगळं परफेक्टली ब्लॅक बॉडी साठीच मॅक्सिमम अभ्यास आहे. Now, any surface that absorbs all the energy incident on it and does not reflect any energy appears black. जो सरफेस सगळी हीट एनर्जी फक्त ऍब्सॉर्ब करतो, रिफ्लेक्ट करत नाही, तो दिसायला ब्लॅकच असतो. अनलेस इट्स टेम्परेचर इज व्हेरी हाय टू बी सेल्फ ल्युमिनस. मात्र जर त्याचं टेम्परेचर खूप जास्त जर झालं तर मग मात्र तो सेल्फ ल्युमिनस, म्हणजे त्याच्यातून सुद्धा लाईट एनर्जी बाहेर पडायला लागते, मग तो ब्लॅक दिसत नाही तशा परिस्थितीत. लॅम्प ब्लॅक ऑर प्लॅटिनम ब्लॅक that absorb nearly 97% of incident radiant heat resemble a perfect black body. हे लक्षात ठेवा, लॅम्प ब्लॅक, काजळी म्हणतात त्याला, आणि प्लॅटिनम ब्लॅक, यांना तुम्ही परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिडर करू शकताय. 97% ते हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत. गुड ऍब्सॉर्बर्स आर ऑलवेज गुड एमिटर्स अँड पुअर ऍब्सॉर्बर्स आर पुअर एमिटर्स. जरा शब्द प्रयोग जरा जपून वापरा. एमिटर वेगळा, रिफ्लेक्टर वेगळा. गुड ऍब्सॉर्बर गुड एमिटर असतो, पण गुड ऍब्सॉर्बर पुअर रिफ्लेक्टर असतो, हे लक्षात ठेवा. सिन्स ईच ऑब्जेक्ट मस्ट आयदर ऍब्सॉर्ब ऑर रिफ्लेक्ट द रेडिएशन इन्सिडंट ऑन इट, a poor absorber should be a good reflector and vice versa. Hence, a good reflector is also a poor emitter. त्यामुळे हे शब्दांचा खेळ जरा समजून घ्या. जो चांगला ऍब्सॉर्बर असतो तो पुअर रिफ्लेक्टर असतो. बघा इथे इक्वेशन वरून तुम्हाला समजेल. जर गुड ऍब्सॉर्बर असेल तर मी डायरेक्ट ए इक्वल टू 1 घेणार, आणि ए इक्वल टू 1 जर घेतलं तर आर इक्वल टू 0 होणार, टी आर इक्वल टू 0 होणार. म्हणजे गुड ऍब्सॉर्बर आहे तो पुअर रिफ्लेक्टर असतो, मात्र जो गुड ऍब्सॉर्बर असतो तो गुड एमिटर असतो. ते आपल्याला पुढे कळेल. दिस इज द रिझन फॉर सिल्व्हरिंग द वॉल्स ऑफ व्हॅक्युम बॉटल्स ऑर थर्मास फ्लास्क. आणि याच्यासाठीच काय केलं जातं, हे जे व्हॅक्युम बॉटल्स आहेत किंवा थर्मास फ्लास्क आहेत त्याचे जे वॉल्स आहेत त्यांचं सिल्व्हरिंग केलेलं असतं. बघा हे त्याचं रिझन सुद्धा त्यांनी तिथं दिलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला त्या थर्मास फ्लास्क मध्ये काय करायचं असते, त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंटली मेंटेन राहण्यासाठी हे करावं लागतं. नेक्स्ट पॉइंट बघा, पेरीज ब्लॅक बॉडी. पेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट. काय बघा, डायग्राम इथं दाखवलेली आहे, या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आहे. एक एक वाक्याने डायग्राम असं आपण बघत जाऊ. इट कन्सिस्ट ऑफ ए डबल वॉल्ड hollow sphere having teeny hole or aperture through which radiant heat can enter. इथं दाखवलेलं आहे बघा, हा डबल वॉल्ड असा हा स्पियर आहे, आतून पूर्णपणे पोकळ, शिवाय ह्या दोन्ही वॉल्सच्या मध्ये सुद्धा इव्हॅक्युएटेड स्पेस आहे, व्हॅक्युम आहे. आणि इथं त्याचं स्मॉल ओपनिंग दाखवलेलं आहे,
ज्याच्यातून हीट एनर्जी आत पास केली जाईल त्याला म्हटलेलं आहे अपेरचर. लक्षात ठेवा. द स्पेस बिटवीन वॉल्स इज इव्हॅक्युएटेड अँड आउटर सरफेस ऑफ स्पियर इज सिल्व्हर्ड. या दोन वॉल्सच्या मध्ये ही जी जागा आहे ती पूर्णपणे इव्हॅक्युएटेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळा व्हॅक्युम आहे. अँड आउटर सरफेस इज सिल्व्हर. हा जो बाहेरचा सरफेस आहे तो सिल्व्हर पॉलिश्ड सरफेस आहे. इट्स इनर सरफेस, त्याचा आतला जो सरफेस आहे, इट इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. त्याच्या आतला जो सरफेस आहे तो लॅम्प ब्लॅकनं त्याचं कोटिंग केलेलं आहे, काजळी त्याचं कोटिंग याच्या आतल्या बाजूला केलेलं आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. देर इज ए कोनिकल प्रोजेक्शन ऑन इनर सरफेस ऑफ स्पियर अपोजिट टू द अपेरचर. या अपेरचरच्या बरोबर समोर, त्याच्या बरोबर अपोजिट इथे एक छोटस कोनिकल प्रोजेक्शन दाखवले बघ या ठिकाणी. असं या पद्धतीने हे थोडस मोठं दाखवा, त्यांनी फारच छोटं दाखवलेलं आहे. असं दाखवा, काय अडचण नाही येत त्याला असं रंगवून ठेवायचं. मग हे असं करण्यापाठीमागं काय कारण आहे, तर ज्या वेळेला लाईट याच्यावरती इन्सिडेंट केला जाईल त्यावेळेला काय होणार आहे, लाईट इकडून इकडे येणार, इथं आल्यानंतर तो रिफ्लेक्ट होणार, तो इकडं आलेला दाखवलेला आहे, परत तो या ठिकाणी इन्सिडेंट होईल, परत काही एनर्जी जर शिल्लक असेल तर ती इकडं ट्रान्समिट होईल. म्हणजे ज्या वेळेला फर्स्ट इन्सिडेंट मध्येच पहिल्यांदाच तो ज्या कोनिकल प्रोजेक्शनशी ज्या वेळेला कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्यावेळेला जास्तीत जास्त हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होईल, कारण हे काय आहे, लॅम्प ब्लॅक आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी. उरलेली जी काही थोडीफार एनर्जी असेल ती दुसरीकडे येईल. इथं पण लॅम्प ब्लॅकच आहे, इथं जास्तीत जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब होईल. मग अशा पद्धतीने दोन तीन ऍब्सॉर्प्शन, दोन तीन ठिकाणी ती एनर्जी रिफ्लेक्ट होईल आणि सगळी एनर्जी त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब होईल. म्हणजे एनर्जी याच्यातून बाहेर जाणार नाही. इट एन्श्युअर्स दॅट ए रे ट्रॅव्हलिंग अलॉंग ऍक्सिस ऑफ अपेरचर इज नॉट इन्सिडेंट नॉर्मली ऑन द सरफेस अँड इज नॉट रिफ्लेक्टेड बॅक अलॉंग द सेम पाथ. या कोनिकल प्रोजेक्शन मुळे काय घडतं, जी काही लाईट इन्सिडंट होईल ती परत रिफ्लेक्ट होत नाही, आहे या मार्गानेच ते लाईट परत येत. तर इथं थोडंसं प्रोजेक्शन, कोनिकल अँग्युलर प्रोजेक्शन केल्यामुळे ते दुसऱ्या दिशेमध्ये निघून जाईल. त्यामुळे लाईट ह्याच्यातून आली आणि डायरेक्ट त्यातून बाहेर पडली रिफ्लेक्ट होऊन, असं नाही होत. त्यामुळे लाईट नॉर्मली इन्सिडंट होत नाही आणि ती त्या बॉडीच्या बाहेर पण जात नाही. रेडिएशन एंटरिंग थ्रू स्मॉल होल कॅनॉट एस्केप बॅक थ्रू स्मॉल होल. जी एनर्जी आत इन्सिडंट होते ती परत त्या अपेरचर मधून बाहेर पडू शकत नाही, कारण अपेरचरचा आकार खूप स्मॉल आहे. इट सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन्स अँड इज ऑलमोस्ट कम्प्लिटली ऍब्सॉर्ब्ड इनसाइड. जी काही हीट एनर्जी आहे त्या हीट एनर्जीचे मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात आणि सगळीच्या सगळी हीट एनर्जी या ठिकाणी आतच ऍब्सॉर्ब केली जाते. दस द अपेरचर बिहेव्स लाईक ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्यांनी कुणाला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटले बघा, अपेरचरला म्हटले. काय ते सायंटिस्ट लोक आहेत, त्यांनी जे म्हणतील ते मान्य करावंच लागेल. अपेरचर बिहेव्स लाईक ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. In a similar construction, Wien used a cylindrical body with a vertical slit as aperture. या विन नावाच्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, याच प्रकारे त्यानं सिलेंड्रिकल बॉडीचा वापर केलाय आणि त्याच्यामध्ये त्यानं छोटीशी स्लीट ही तयार केलेली आहे. या पद्धतीने घेतलेलं आहे सिलेंड्रिकल बॉडी.
अँड ए स्मॉल व्हर्टिकल स्लिट असं त्यांनी म्हटलेलं. म्हणजेच ती स्लिट तुम्ही या पद्धतीनं कुठंही कन्सिडर करू शकताय. या पद्धतीनं असेल ते आणि त्याच्यातून हीट एनर्जी आत इन्सिडेंट करायची. धिस गिव्स ग्रेटर इफेक्टिव्ह एरिया ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग अशा परिस्थितीमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी जास्त चांगल्या प्रकारे काम करते असं त्यांनी सांगितलेलं आहे. सायंटिस्ट लक्षात ठेवा, तो विन नंतर येणार आहे तो आपल्या भेटीला. सिमिलर वर्किंग कॅन बी अचीव्ड युझिंग ए कॅव्हिटी रेडिएटर विच ऍक्ट्स ॲज अ ब्लॅक बॉडी. मग कॅव्हिटी रेडिएटर असा सुद्धा प्रकार एक तयार केलेला आहे. ती सुद्धा परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणूनच काम करते. एवढंच फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा सेक्शन आहे एमिशन ऑफ हीट रेडिएशन. त्याच्यामध्ये आहे प्रिफोस थेअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. ही पण थेअरी महत्वाची आहे. काही महत्वाचे पॉइंट्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स अबोव्ह 0 केल्विन, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर, radiate thermal energy and at the same time they absorb radiation received from the surrounding. हे पहिलंच वाक्य बघा कसं आहे. म्हणजे 0 केल्व्हिनला फक्त हीट एनर्जी रेडिएट होत नाही. बाकी सर्व टेम्परेचर्सना सगळ्या बॉडीज हीट एनर्जी रेडिएट करतात म्हणजे बाहेर टाकतात. त्याच वेळेला त्या बॉडीज हीट एनर्जी ऍब्सॉर्ब पण करतात. मग कुणाकडून ऍब्सॉर्ब करणार? सराउंडिंग कडून ते हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. वाक्य लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. द अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन एमिटेड पर युनिट टाइम डिपेंड्स ऑन नेचर ऑफ एमिटिंग सरफेस, इट्स एरिया अँड इट्स टेम्परेचर. जी काही हीट एनर्जी एमिट केली जाते ती कशावरती अवलंबून आहे? तो सरफेस कसला आहे, त्याचं नेचर, त्याचा एरिया किती आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे. हॉटर बॉडीज रेडिएट ॲट अ हायर रेट दॅन कूलर बॉडी. ज्यांचं टेम्परेचर जास्त आहे ते काय करतील? जास्त रेटनं हीट एनर्जी रेडिएट करतील. लाईट कलर्ड बॉडीज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन. ज्यांचा कलर लाईट आहे ते काय करतात? बऱ्यापैकी रेडिएशनला रिफ्लेक्ट करतात. डार्क कलर बॉडीज ऍब्सॉर्ब मोस्ट ऑफ इन्सिडंट व्हिजिबल रेडिएशन. आणि डार्क कलर बॉडीज ज्या आहेत ते त्याच रेडिएशन्सला ऍब्सॉर्ब करतात. द ऍब्सॉर्ब्ड एनर्जी increases kinetic energy of constituent atoms oscillating about their mean position. ज्यावेळेला हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्याच्यामुळे काय होतं? त्या ऑब्जेक्टमध्ये जे कन्स्टिट्युएंट ऍटम्स आहेत ते आधी काय असतात? ऑसिलेटिंग कंडिशन मध्ये असतात. त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. The average translational kinetic energy determines temperature of the body. आणि ह्या कायनेटिक एनर्जी वरतीच बॉडीचं टेम्परेचर अवलंबून असतं. हेन्स ऍब्सॉर्ब्ड रेडिएशन कॉजेस ए राईज इन टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्यामुळं हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झाली की ती एनर्जी मिळते ऑसिलेटिंग ऍटम्सना. त्या एनर्जीमुळे ते जास्त अँप्लिट्यूडनं ऑसिलेट व्हायला लागतात. त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते आणि कायनेटिक एनर्जी त्या बॉडीचं टेम्परेचर ठरवते. त्यामुळे कायनेटिक एनर्जी वाढली की बॉडीचं टेम्परेचर वाढतं. द बॉडी रेडिएट्स एनर्जी, हेन्स इट्स एनर्जी अँड टेम्परेचर डिक्रीजेस. एनर्जी एखाद्या बॉडीनं बाहेर टाकली की त्याची एनर्जी पण कमी होते, टेम्परेचर पण कमी होते. इफ ए बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट ऍब्सॉर्ब्स, इट्स टेम्परेचर डिक्रीजेस अँड व्हाईस वर्सा. एखाद्या बॉडीनं जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी बाहेर टाकली तर साहजिकच त्याचं टेम्परेचर कमी होणार. मात्र बॉडीनं हीट एनर्जी जास्त ऍब्सॉर्ब केली आणि कमी एनर्जी बाहेर टाकली तर बॉडीचं टेम्परेचर वाढणार. When rate of absorption of radiation is the same,
ॲज अ रेट ऑफ एमिशन ऑफ रेडिएशन टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हे दोन्ही रेट, एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याचं आणि एनर्जी रेडिएट किंवा बाहेर टाकण्याचे जर रेट्स इक्वल असतील तर मग मात्र बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. इट इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. आणि ती बॉडी सराउंडिंग बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता. ऑल्सो हॉट बॉडीज रेडिएट मोर दॅन कूलर बॉडी. हे काय माहिती आहे तुम्हाला, यात काही विशेष नाही. ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे ती जास्त एनर्जी रेडिएट करेल. ॲट रूम टेम्परेचर द थर्मल रेडिएशन करेस्पॉन्ड्स टू wavelengths longer than those of visible light and hence we do not see them. रूम टेम्परेचरला जे काही थर्मल रेडिएशन असते त्यांच्या ज्या वेवलेंग्थ आहेत त्या वेवलेंग्थ आपल्याला व्हिजिबल लाईट जी आहे, जी लाईट आपल्याला दिसते त्यांच्या वेवलेंग्थ पेक्षा जास्त असते. त्यामुळं आपण त्यांना बघू शकत नाही. आपल्याला हीट एनर्जी जाणवते पण त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपल्याला दिसत नाही, कारण त्या व्हिजिबल रेंजमध्ये येत नाहीत. व्हिजिबल रेंज आहे 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम मिनिट अप्रॉक्सिमेट, म्हणजे एक्झॅक्ट फार डिटेलमध्ये मग बघावं लागेल त्याला नंतर. पण अप्रॉक्सिमेट रेंज लक्षात ठेवा 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम मिनिट. आणि त्याच्यापेक्षा ह्या हीट एनर्जीच्या वेवलेंथ जास्त असतात त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. लक्षात ठेवा कारण ती. When a body is heated, radiated energy corresponds to shorter wavelengths. ज्या वेळेला बॉडी तुम्ही हिट कराल त्यावेळेला जी काही रेडिएटेड एनर्जी आहे इट इज रिलेटेड विथ शॉर्टर वेवलेंग्थ ॲट अराउंड 800 डिग्री सेंटीग्रेड. Part of energy emitted is in the visible range and body appears red. साधारण 800 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जर तुम्ही हिट केलं तर जी काही एनर्जी एमिट होते ती व्हिजिबल रेंजशी रिलेटेड असते आणि मग तुम्हाला तिथं रेड कलर दिसायला लागतो. ॲट अराउंड 3000 डिग्री सेंटीग्रेड इट लुक्स व्हाईट हॉट. The filament of a tungsten lamp appears white hot as its temperature is around 3000 डिग्री सेंटीग्रेड. साधारणपणे 3000 डिग्री सेंटीग्रेडला ते व्हाईट हॉट दिसतं. एक्झाम्पल दिलेलं आहे टंगस्टन फिलामेंटचं. Thus all bodies radiate electromagnetic radiation when their temperature is above absolute zero of temperature. ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जर टेम्परेचर जास्त असेल तर सगळ्या बॉडीज एनर्जी रेडिएट करतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ही एनर्जी रेडिएट होते. नाउ अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय ए बॉडी डिपेंड्स ऑन फर्स्ट पॅरामीटर ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, नेचर ऑफ द बॉडी, द मटेरियल. नेचर ऑफ बॉडी मध्ये काय काय बघा, मटेरियल आहे, नेचर ऑफ सरफेस दॅट इज पॉलिश्ड ऑर नॉट, हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये कन्सिडर करतात. नेक्स्ट पॅरामीटर आहे सरफेस एरिया ऑफ द बॉडी अँड टाइम ड्युरेशन फॉर विच द बॉडी एमिट्स रेडिएशन. त्यामुळे ऍब्सोल्यूट टेम्परेचर महत्वाचं आहे. नेचर ऑफ बॉडी त्याच्यामध्ये दोन घटक आहेत, एक त्याचं मटेरियल, दुसरं त्याचं सरफेस कसं आहे. त्याच्यानंतर आहे सरफेस एरिया, टाइम ड्युरेशन पण आहे, किती वेळासाठी ती हीट एनर्जी रेडिएट करेल. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया अँड टाइम ड्युरेशन. जी काही हीट एनर्जी रेडिएट होते ती कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सरफेस एरिया आणि टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर याच्यावरून त्यांनी एक डेफिनेशन केलेली आहे, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, एमिसिव्ह पॉवर. सेपरेट डेफिनेशन सुद्धा विचारून झालेली आहे. हे काय बघा, एमिसिव्ह पॉवर द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम और पॉवर एमिटेड पर युनिट एरिया. कारण हे कसं केलंय बघा, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे थोडक्यात हे काय एनर्जी आहे,
एनर्जी म्हणजेच वर्क डन डिव्हायडेड बाय टाइम. मग हेच कुणाची डेफिनेशन आहे? ही डेफिनेशन आहे पॉवरची. याचं युनिट काय येतं? एनर्जी जूल मध्ये येते. टाइम येतो सेकंद मध्ये. जूल पर सेकंद म्हणजेच वॅट. हे पण लक्षात ठेवा. इथे दिसते बघा वॅट वापरले. मग ही डेफिनेशन जी आहे ती कशा पद्धतीने आहे? अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. इथं फॉर्म्युला सुद्धा त्या पद्धतीने लिहिलेला आहे बघा. अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड per unit area per unit time is defined as emissive power or radiant power of the body. एमिसिव्ह पॉवर आहे, रेडियंट पॉवर आहे. रेडियंट मधलं कॅपिटल आर हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ऍट अ गिव्हन टेम्परेचर. टेम्परेचर त्यांनी कॉन्स्टंट ठेवलं आणि मग याला डिफाईन केलं. डेफिनेशन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट डेफिनेशन. मग याच्यावरून त्यांनी त्याचं एसआय युनिट, सीजीएस युनिट, डायमेन्शन्स कसे सिक्वेन्स घ्या, त्याला काय अडचण नाही आहे. आता हे काय आहे? फॉर्म्युला असा आहे. एनर्जी आहे अंशात म्हणजे जूल येणार, एरियासाठी मीटर स्क्वेअर येणार आणि टाइम पण डिव्हायडेड बाय मध्ये आहे. डिव्हायडेड बाय मध्ये सेकंद येणार. हे सगळं जर तुम्ही अंशात घेतलं तर हे असेल. बघा लक्षात येते का? आता याचं जर तुम्हाला डायमेन्शन जर पाहिजे असेल तर काय आहे? हे अंशामध्ये वर्कडन आहे. वर्कडन म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची डायमेन्शन्स आहेत 1 1 -2, 1 1 -2. हे फोर्स आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे एल रेस टू 1 एक वाढणार. म्हणजे टोटल वर्कडनचं काय येणार? एल रेस टू 2, एम रेस टू 1, टी रेस टू -2. हे झालं अंशात. आणि वर्कडन म्हणजेच एनर्जी म्हणून क्यू साठी हे डायमेन्शन वापरले. एरियासाठी येणार एलचा स्क्वेअर, टाइम साठी येणार टी रेस टू 1. आता बघा बरं, एल स्क्वेअर हे कॅन्सल होणार. एल रेस टू 0 येणार. एम रेस टू 1 हे टी वरती आल्यानंतर मायनस होणार. टी रेस टू -3 हे असे. शिवाय आत्ताच आपण सांगितलं थोड्या वेळापूर्वी की जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद असं आहे. मग जूल पर सेकंद ह्या दोघांचं मिळून वॅट होते. म्हणजेच वॅट पर मीटर स्क्वेअर असं पण तुम्ही हे घेऊ शकता. त्यामुळे हे जरा व्यवस्थित करून ठेवा. इम्पॉर्टंट सगळ्या डेफिनेशन्स, फॉर्म्युले, युनिट, डायमेन्शन्स सगळं काही महत्वाचं आहे. व्यवस्थित करून ठेवा.